देवाने तुम्हाला कोणत्या कार्यासाठी जन्म दिला? नमस्कार मित्रांनो. काही लोक लहानपणापासूनच एका विशिष्ट दिशेने ओढले जातात. कोणाला लोकांची सेवा करावीशी वाटते, कोणाला ज्ञान मिळवण्याची, तर कोणाला न्यायासाठी लढण्याची प्रेरणा मिळते. अनेक आध्यात्मिक परंपरा आणि पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार प्रत्येक व्यक्ती काही शिकण्यासाठी आणि काही अपूर्ण कर्म पूर्ण करण्यासाठी जन्माला येते असे मानले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत 12 राशीनुसार तुमच्या जीवनाचा संभाव्य आध्यात्मिक उद्देश काय असू शकतो. मात्र लक्षात ठेवा, ही माहिती पारंपरिक श्रद्धांवर आधारित आहे. ती निश्चित सत्य किंवा भविष्यवाणी नाही. मेष रास, धैर्य आणि योग्य नेतृत्व शिकवण्याचे कर्म. पारंपरिक मान्यतेनुसार मेष राशीच्या व्यक्तींचा जन्म भीतीवर मात करून इतरांना प्रेरणा देण्यासाठी झाला आहे असे मानले जाते. त्यांचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे धाडस आणि संयम यामध्ये संतुलन साधणे. नेतृत्व करणे ही त्यांची ताकद असली तरी शक्तीचा उपयोग स्वतःच्या अहंकारासाठी नव्हे तर इतरांच्या भल्यासाठी करणे ही त्यांची खरी आध्यात्मिक शिकवण मानली जाते. वृषभ रास, स्थैर्य आणि मूल्यांची जपणूक. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार वृषभ राशीच्या व्यक्तींचा जन्म फक्त संपत्ती मिळवण्यासाठी नाही तर संपत्तीचा योग्य उपयोग, कुटुंबाची सुरक्षितता आणि जीवनातील स्थैर्य निर्माण करण्यासाठी झाला आहे असे मानले जाते. या राशीचे लोक मेहनती आणि संयमी असतात, पण अनेकदा बदल स्वीकारण्यास मागे पडतात. त्यांचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे हट्ट सोडून योग्य वेळी बदल स्वीकारणे. जेव्हा ते संपत्तीबरोबर दान, प्रेम आणि समाधान यांनाही महत्त्व देतात, तेव्हा त्यांच्या जीवनात आध्यात्मिक उद्देश अधिक पूर्ण होत असल्याचे मानले जाते. मिथुन रास, ज्ञानाचा प्रसार आणि योग्य संवाद. मिथुन राशीच्या व्यक्तींचा जन्म ज्ञान मिळवणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणे या उद्देशासाठी झाला आहे असे पारंपरिक मानले जाते. त्यांची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य ही त्यांची मोठी ताकद असते. मात्र त्यांचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे मनाची अस्थिरता कमी करून एका ध्येयावर सातत्याने काम करणे. जेव्हा ते त्यांच्या शब्दांचा उपयोग लोकांना जोडण्यासाठी करतात, तेव्हा त्यांचे कर्म अधिक अर्थपूर्ण बनते. कर्क रास, प्रेम, सेवा आणि नात्यांचे संरक्षण. कर्क राशीच्या व्यक्तींचा संभाव्य आध्यात्मिक उद्देश म्हणजे कुटुंब, प्रेम आणि भावनिक आधार देणे. या राशीचे लोक इतरांची काळजी घेतात, पण अनेकदा स्वतःच्या भावना दाबून ठेवतात. त्यांचे अधुरे कर्म म्हणजे स्वतःवरही तितकेच प्रेम करणे जितके ते इतरांवर करतात. सेवा आणि करुणा यामधून त्यांना अंतर्मनाचे समाधान मिळते असे मानले जाते. सिंह रास, नेतृत्वातून लोककल्याण. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्वाची नैसर्गिक क्षमता असते. पारंपरिक मान्यतेनुसार त्यांचा जन्म लोकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी झाला आहे. मात्र त्यांचे अधुरे कर्म म्हणजे अहंकारावर विजय मिळवणे. जेव्हा ते सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देतात, तेव्हा त्यांच्या जीवनाचा खरा उद्देश पूर्ण होऊ लागतो. कन्या रास, सेवा, शिस्त आणि सुधारणा. कन्या राशीच्या व्यक्तींचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे जग अधिक चांगले बनवण्यासाठी स्वतःच्या कौशल्याचा उपयोग करणे. ते प्रत्येक गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतःच्या चुका शोधण्यातच अडकून न पडता स्वतःला स्वीकारणे ही त्यांची मोठी शिकवण मानली जाते. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक लोकांचे जीवन अधिक सुकर होऊ शकते. तुला रास, न्याय आणि संतुलन. तुला राशीच्या व्यक्तींचा जन्म संतुलन, न्याय आणि शांतता निर्माण करण्यासाठी झाला आहे असे पारंपरिक मत आहे. त्यांचे अधुरे कर्म म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला विसरू नये. योग्य गोष्टीसाठी ठाम उभे राहणे ही त्यांच्या आत्मिक प्रवासाची महत्वाची पायरी मानली जाते. वृश्चिक रास, परिवर्तन आणि आत्मजागरूकता. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे भीती, दुःख आणि भूतकाळावर विजय मिळवून स्वतःचे परिवर्तन करणे. या राशीचे लोक संकटातून अधिक मजबूत होतात. क्षमा करणे आणि जुन्या जखमा सोडून पुढे जाणे
ही त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली मानली जाते. धनुरास, सत्याचा शोध. धनुराशीच्या व्यक्तींचा जन्म ज्ञान, सत्य आणि धर्माचा शोध घेण्यासाठी झाला आहे असे मानले जाते. त्यांचे अधुरे कर्म म्हणजे मिळालेले ज्ञान फक्त स्वतःपुरते न ठेवता इतरांनाही योग्य मार्ग दाखवणे. त्यांच्या जीवनात प्रवास, शिक्षण आणि अनुभव यांना विशेष महत्त्व असते. मकर रास, कर्म, जबाबदारी आणि संयम. मकर राशीच्या व्यक्तींच्या संभाव्य अधुरे कर्म म्हणजे पारंपरिक मेहनतीने समाजासाठी काही टिकाऊ निर्माण करणे. ते जबाबदारी पेलतात पण अनेकदा भावनांकडे दुर्लक्ष करतात. काम आणि कुटुंब यामध्ये संतुलन राखणे ही त्यांच्या जीवनातील महत्त्वाची शिकवण मानली जाते. कुंभ रास, समाजात सकारात्मक बदल. कुंभ राशीच्या व्यक्तींचा जन्म नवीन विचार, समाज सुधारणा आणि मानवतेच्या कल्याणासाठी झाला आहे असे पारंपरिक मत आहे. त्यांचे अधुरे कर्म म्हणजे वेगळा विचार करताना लोकांशी नाते टिकवून ठेवणे. त्यांच्या कल्पना अनेकांना प्रेरणा देऊ शकतात. मीन रास, करुणा, श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नती. मीन राशीच्या व्यक्तींचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे करुणा, क्षमा आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग स्वीकारणे. ते इतरांच्या दुःखाशी सहज जोडले जातात, मात्र स्वतःला विसरून इतरांसाठी जगण्याऐवजी करुणा आणि विवेक यांचा समतोल राखणे ही त्यांची मोठी शिकवण मानली जाते. प्रत्येक राशीचा संभाव्य जीवन उद्देश वेगळा असला तरी एक गोष्ट समान आहे: स्वतःमध्ये सतत सुधारणा करणे, चांगली कर्म करणे आणि इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे. या व्हिडिओतील माहिती पारंपरिक ज्योतिषी आणि आध्यात्मिक मान्यतेवर आधारित आहे. याकडे निश्चित सत्य म्हणून नव्हे तर आत्मपरीक्षण आणि प्रेरणा म्हणून पाहावे. कदाचित तुमच्या जीवनाचा खरा उद्देश शोधण्याची सुरुवात एका चांगल्या विचारापासूनच होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.